नमस्कार मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुणे ग्रामीण शिपाई 2024 चुकीने इथे 2025 झालाय, तर पुणे ग्रामीण शिपाई 2024 ला आलेले सर्व मॅथचे क्वेश्चन बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला पोलीस शिपाई भरती 2025 या परीक्षेला नक्कीच फायदा होणार। तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा 6450 रुपये मुद्दलीचे दरसाल दर शेकडा 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती। बघा शॉर्टकट ट्रिक सांगतो आधी। 6450 मुद्दल आहे, 6450 याच्यावर सरळ व्याज विचारलंय। सरळ व्याज किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी 5% दराने। 5 चोक किती होते? 20%, म्हणजे किती झालं व्याज? 20%। किती झालं? 20% व्याज। आणि 20%ला आपण कसं लिहू शकतो? 20 भागीला 100। हा शून्य, हा शून्य कॅन्सल, हा शून्य, हा शून्य कॅन्सल। आता 5 दुने 10 शून्य, आजचा लाईक 4 दुने 8 आणि 1 9, साइन दुने 12, तर व्याज दर किती येईल? 1290 रुपये। तर सरळ व्याज किती येणार? 1290 4 वर्षाचं। आणि याचा फॉर्म्युला सुद्धा आहे, काय आहे सरळ व्याजाचा फॉर्म्युला? त्यांनी सुद्धा जाऊ शकतात। सरळ व्याजचा फॉर्म्युला काय? पी टी आर अपॉन 100। पी किती आहे? 6450 गुणिले टी किती आहे? टी म्हणजे टाइम। टाइम किती आहे? 4 वर्षाचा। आणि रेट किती दिलाय? 5%। 100 जसे तसे। बघा याला सॉल्व करा। 6450 गुणिला 520 भागीला 100। हे आपण इथे डायरेक्ट केलं। इथे काय केलं आपण? डायरेक्ट। बघा सरळ व्याज विचारलं असेल आणि दिलेले वर्ष आणि व्याजाचा दर यांचा गुणाकार करायचा। किती झालं? 520 20%। मग 20% म्हणजे काय असते? 20 भागीला 100। तर मुद्दलीवर जे मुद्दल दिली आहे 6450 त्याचं 20% काढा, तो तुमचा सरळ व्याज असणार। समजलं? समजलं असेल। क्वेश्चन नंबर 2 आहे। एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले। कोणत्याही 2 व्यक्तीचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती? बघा काय म्हणत आहे, पार्टीत 12 लोक आले आणि त्यांनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केले। कितीदा? एकदाच। कोणत्याही 2 व्यक्तीचे हस्तांदोलन एकदाच होईल, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसोबत एकदाच हस्तांदोलन करायचे आहे। तर याच्यासाठी काय फॉर्म्युला असते? हस्तांदोलन म्हणजे काय असते? हँडशेक। हस्तांदोलनचा फॉर्म्युला काय? n इंटू n-1 भागीला 2। n म्हणजे काय? जेवढे लोक आले तेवढे। n म्हणजे काय? जेवढे लोक आहे तेवढे। आणि n-1 म्हणजे काय? त्याच्यातून एक संख्या वजा करा भागीला 2। 2 भागीला 12 किती येते? 6। अक्रम सक 66। तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल? 66 हस्तांदोलन होईल। n म्हणजे जेवढे लोक आले तेवढे। हा फॉर्म्युला पाठ करून घ्या हस्तांदोलनासाठी। n म्हणजे जेवढे लोक आले पार्टीत तेवढे, गुणिला त्याच्यातून एक वजा करायचा n-1 म्हणजे भागीला 2, आन्सर येते। अगदी सोपा फॉर्म्युला आहे, पाठ करून टाका। बघा मॅथ साठी तुम्हाला काय करायचं आहे? मॅथ साठी सर्वात आधी जेवढे पण फॉर्म्युला आहे, जेवढे पण फॉर्म्युले, सर्व फॉर्म्युले पाठ करायच्या पहिल्या नंबर। सेकंड नंबरवर सर्व पाढे 30 पर्यंत पाढे पाठ करायचे। आणि वर्ग सुद्धा पाठ करायचे आहे। वर्ग आणि चौथा घन, हे सर्व पाठ करा। याच्यामुळे काय होते? मॅथ सॉल्व करायला इझी जाते आणि लवकर समजते सुद्धा। तुमचा टाइम सुद्धा वाचला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे
पी या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात. पी ला टाकी भरायला किती तास लागते? 10 तास. तसेच क्यू या नळाने ती टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागतो? 14 तास. क्यू ने टाकी रिकामी मायनस करतो, रिकामी होत आहे म्हणून मायनस देत आहे. असं जाऊ द्या, मायनस नाही देत, तुम्ही कन्फ्युज होणार मग सॉल्व्ह करताना. पी ला टाकी भरायला 10 तास लागते आणि क्यू ला 30 टाकी खाली करायला 14 तास लागते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर क्यू नळ बंद केला तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? बघा, या दोघांचा लसावी काढा. बे पंचे 10 आणि बे साती 14. या दोघात कॉमन काय आहे? 2. 2 कॉमन आहे, तर 2 एकदा घ्या, गुणीला 5 गुणीला 7. 5 दुने 10 आणि 7 70. हा काय झाला? एलसीएम झाला. म्हणजे हा जो एलसीएम आहे याला टाकीची क्षमता समजा. म्हणजे टाकी किती लिटरची आहे? टाकी आहे 70 लिटरची टाकी आहे. पी ला 70 लिटर टाकी भरायला 10 तास लागतात. तर पी एका तासात किती लिटर टाकी भरत असेल? तर बघा, 70 भागीला 10 केलं तर किती येते? 7 लिटर. म्हणजे पी एका तासात 7 लिटर टाकी भरते. बघा, एका तासात पी 7 लिटर टाकी भरेल, तेव्हाच 10 तासात ती 70 भरेल ना. समजलं का? हे समजून घ्या. पी एका तासात 7 लिटर टाकी भरत आहे, तेव्हाच ती 10 तासात 70 लिटर टाकी भरेल. बरोबर आहे. आता बघा, क्यू एका तासात क्यू ला 70 लिटर टाकी खाली करायला 14 तास लागतात. तर क्यू एका तासात किती टाकी खाली करत असेल? तर 70 भागीला 14 करा. 70 भागीला 14 किती येते? 5. म्हणजे क्यू एका तासात 5 लिटर टाकी खाली करते. बघा, 70 लिटरची टाकी आहे आणि क्यू 70 लिटरची टाकी 14 तासात खाली करते. 14 तासात. तर एका तासात किती लिटर खाली करेल? 70 भागीला 14. क्यू एका तासात 5 लिटर टाकी खाली करते, म्हणून तिला 70 लिटर टाकी खाली करायला 14 तास वेळ लागतो. समजलं? एवढं महत्वाचं होतं. पी एका तासात 7 भरते, क्यू एका तासात 5 लिटर खाली करते. ठीक आहे. आता हे खोडत आहे मी. पी एका तासात 7 लिटर भरते टाकी. आणि टोटल टाकीची क्षमता किती होती आपली? 70 लिटर. एलसीएम काढला होता. आणि क्यू एका तासात किती करते? 5 लिटर. 5 लिटर खाली करते. आता बघा, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर नळ बंद केला. बघा, पी एका तासात 7 लिटर भरते आणि क्यू एका तासात 5 लिटर खाली करते. म्हणजे एका तासात किती लिटर टाकी भरते? एका तासात फक्त 2 लिटर टाकी भरते. एका तासात 7 लिटर टाकी भरते आणि एका तासात 5 लिटर खाली होते. तर म्हणजे एका तासात किती लिटर टाकी भरत आहे? 2 लिटर. एका तासात 2 लिटर भरत आहे. तर 7 तासापर्यंत आपण काय करत आहे? दोन्ही नळ चालू ठेवत आहे. 7 तासानंतर दोन्ही नळ चालू ठेवत आहे. बघा, इथे काय म्हणाल? दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर नळ क्यू बंद केला. म्हणजे 7 तासापर्यंत दोन्ही नळ चालू होते. 7 तासापर्यंत दोन्ही नळ चालू होते. दोघे मिळून एका तासात 2 लिटर टाकी भरतात. तर दोन्ही मिळून 7 तासात किती लिटर टाकी भरेल? 14 लिटर टाकी भरेल. दोन्ही मिळून 7 तासात 14 लिटर टाकी भरेल. आता बघा, 70 लिटरची टाकी आहे, त्याच्यामध्ये आपण 14 लिटर भरले तर किती शिल्लक राहते? 10 तून 4 गेले 6, 6 तून 1 5. आता 56 लिटर टाकी शिल्लक राहिली. ठीक आहे. 14 लिटर दोघांनी मिळून भरली. किती? 7 तासात. हे 7 तास लक्षात ठेवा. 7 तासात 14 लिटर भरली. मग आता 70 लिटर मधून 14 लिटर भरली तर शिल्लक किती राहिली? 56 लिटर टाकी खोलत आहे. लक्षात ठेवा. आता 56 लिटर बंद केला तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? नळ क्यू बंद केला म्हणजे पी चालू आहे, पी नळ चालू आहे.
आता 56 टी एका तासात किती भरत होता? 7. तर मग 56 लिटर टाकी भरायला त्याला किती वेळ लागेल? 8 तास वेळ लागेल. पीला 8 तास वेळ लागेल. बघा, जर असं विचारलं असतं शिल्लक टाकी भरण्यास किती वेळ लागेल, तर 8 तास आलं असतं. पण काय म्हणत आहे, पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? हे 8 तास पीला लागेल 56 लिटर भरायला, हे 8 तास. आणि आधी नळ किती वेळ सुरू होते? दोन्ही 7 तास. तर दोन्हीची बेरीज किती येते? 15 तास. किती येणार? 15 तास. फक्त शिल्लक टाकी भरायला किती वेळ लागेल विचारलं असतं तर 8 तास आलं असतं. पण काय म्हणत आहे, पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ? एकूण विचारलं म्हणून हे 8 तास, शिल्लक टाकी भरायला पीला 8 तास वेळ लागला आणि आधी 7 तास दोन्ही नळ चालू होते. तर 7 आणि 8 15 तास वेळ लागेल एकूण. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते, तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती वर्ष? बघा, आधी आपण नॉर्मल पद्धतीने करू, नंतर शॉर्टकट पद्धती ऑप्शन नुसार जाऊ. समजा काय म्हणते, एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. 24 ने जास्त आहे. कोणाचे? वडिलाचे वय. समजा मुलाचे वय x असेल, तर वडिलाचे वय किती असेल? 24 ने जास्त. मुलाचे वय जर आपण x घेतलं तर काय म्हणतात, व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त असेल, तर 24 ने जास्त. मुलाचे वय x, तर वडिलाचे वय 24 ने जास्त. 2 वर्षानंतर काय? 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. बघा, मुलाचे आजचे वय x आहे, तर 2 वर्षानंतर किती होईल मुलाचे वय? मुलाचे वय होईल 2 वर्षानंतर x प्लस 2. दोन्ही वाढेल ना. तसेच वडिलाचे आजचे वय x प्लस 24 आहे, तर 2 वर्षानंतर किती होईल त्याचे वय? x प्लस 24. याच्यातही 2 ऍड होणार, म्हणजे x प्लस 26 होणार. x प्लस 26, x प्लस 2. बघा, आणि काय म्हणत आहे, कंडिशन काय म्हणत आहे प्रश्नाची? 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. मुलाचे वय कोणते आहे? x प्लस 2. त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट. मुलाच्या वयाच्या दुप्पट 2 वर्षानंतर. हे झालं आपलं समीकरण तयार झालं. काय होतं? x प्लस 2 गुणीला दुप्पट झाले कोणाचे? वडिलाचे वय. वडिलाचे वय किती होते? x प्लस 26. 2 वर्षानंतर दुप्पट झाले. आता याला सॉल्व्ह करा. 2x प्लस 2 गुणीला 2 4, x बरोबर 26. आता हे 2x आहे, हा x इकडे येईल तर काय होईल? वजा होईल. हे 26 जसे तसे. हे प्लस 4 आहे, ते इकडे गेले तर काय होणार? -4. 2x वजा x, x 26 मधून 4 गेले 22. मुलाचे आजचे वय किती आले? 22 आले. मुलाचे आजचे वय किती आले? 22. आणि वडिलाचे विचारलं तर 24 ने जास्त आहे. 22 मध्ये 24 ऍड करा, किती येते? 4 आणि 2 6, 2 आणि 2 4, 46. समजलं? जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट बॅक करून बघायचं. आता ऑप्शन वरून बघू. एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या, कोणाचं वय विचारलं? मुलाचे आजचे वय. जर समजा आपण, आता आपल्याला माहित आहे 22 आन्सर आहे, पण जर आपण ऑप्शन नुसार जाणार तर कसं करणार? पहिले 14 घेणार. 14 मुलाचं आजचे वय घेतले, मुलगा, आणि इकडे वडील घेऊ. वडील कितीने जास्त आहे? 14 अधिक 24 ने जास्त आहे. किती येते बेरीज? 4 आणि 4 8, 2 आणि 3 38. 14 बरोबर 38. 2 वर्षानंतर किती होईल मुलाचे वय? 16. आणि वडिलाचे किती होणार? 38 न 2 40 होणार. होते का दुप्पट? 16 दुने 32च होते, दुप्पट होत नाही. तर ऑप्शन ए येणार का? नाही. तसंच ऑप्शन 18 घेऊन बघा, करूनच दाखवतो तुम्हाला. समजा मुलाचे आजचे वय
18 आणि वडिलाचे आजचे वय किती होईल? 24 ने जास्त. 8 आणि 4 1202 हातचा आलाय 2 आणि 2 4 42. 2 वर्षानंतर किती होईल? मुलाचे वय 20 आणि वडिलाचे वय किती होणार? 44. होते का दुप्पट? नाही होत. आता बघा थर्ड ऑप्शन आपण घेणार नाही, डायरेक्ट 22 घेऊन सांगतो. समजा मुलाचे आजचे वय आपण 22 घेतले, वडिलाचे आजचे वय किती होणार? 22 प्लस 24 ने जास्त आहे म्हणून किती येते? 4 आणि 2 7 2 आणि 2 4 46. आणि 2 वर्षानंतर त्या मुलाचे वय किती होणार? 24. वडिलाचे वय किती होणार 2 वर्षानंतर? 46 न 2 48. आता बघा मुलाच्या वयाचे दुप्पट होते. 24 दुने 48. झालं का नाही दुप्पट? हे झालं ऑप्शन वरून. ठीक आहे, दोन्ही मेथड तुम्हाला समजले असणार. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. अशा क्रमाने एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील? बघा पहिल्या रांगेत किती आहे? 24 झाडे. दुसऱ्या रांगेत किती आहे? 27 झाडे आणि तिसऱ्या रांगेत किती आहे? 30 झाडे. अशा क्रमाने एकूण किती रांगा आहे? 30 रांगा आहेत. 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती? बघा याच्यासाठी फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला पाठ करून टाका. n/2 गुणिला 2a अधिक n-1 गुणिला d. काय फॉर्म्युला आहे याच्यासाठी? n/2 गुणिला कंस ब्रॅकेट मध्ये 2a अधिक n-1 गुणिला d. n म्हणजे काय असते? एकूण झाडांची संख्या जो दिलाय. एकूण रांगा किती आहे? 30. 30 टाका भागीला 2. 2a म्हणजे काय असते? पहिली संख्या आहे. ए म्हणजे काय असते? पहिली संख्या. पहिली संख्या काय? 24. n म्हणजे काय? शेवटचं 30 नंबरचं. 30 वजा 1. 30 वजा 1 केलं तर किती येते? डायरेक्टली येतो 29 गुणिला d. d म्हणजे कितीचा फरक आहे? प्रत्येकामध्ये 3चा 3 चा फरक आहे. ठीक. बघा हा फॉर्म्युला कधी लागू पडतो? जेव्हा सर्वांमध्ये फरक सारखा असेल तर 3चा फरक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, खोडत आहे. काय होतं? 30 भागीला 2 2 गुणिला 24 अधिक 30 वजा 29 आलं होतं गुणिला 3. 30 भागीला 2 केलं तर किती येते? 15. 24 दुने 48. 29 गुणिला 3 किती होते? 9 त्रिक 27 7. हातचे आले 2. 3 2 6 2 8. आता इथे काहीच नाही म्हणजे गुणाकार आहे. आता करा. पहिले काय करावं लागते? कंचे भागू बेऊन नुसार बॉडमॉसच्या रूल नुसार यांची बेरीज. 7 आणि 7 14 ने 1 15. 8 आणि 7 किती होते? 1505. हातचा आला 1. 8 आणि 5 13. 135 गुणिला 15 करा. 135 गुणिला 15. 15 चौक 60. 15 5 75 5. हातचे आले 7. 15 त्रिक 45 7 52 2. हातचे आले 5. 15 1 15 15 5 20. तर एकूण किती झाडे असतील? 2025. कुठे आहे? ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. बघा तो फॉर्म्युला पाठ करून टाकायचा आणि हे गणित सुद्धा एका नोटबुकात लिहून घ्या. जे डिफिकल्ट आहे ते लिहून ठेवायचे, त्याचे फॉर्म्युले सुद्धा लिहून ठेवायचे आणि ते रोज बघायचं. जेव्हापर्यंत एकदम तोंडपाठ होत नाही तेव्हापर्यंत ते करत राहायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 7 11 15 या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती? बघा 40वी संख्या विचारली आहे फक्त. 40वी संख्या. त्याच्यासाठी सुद्धा काय फॉर्म्युला आहे? याच्यासाठी फॉर्म्युला आहे a प्लस n-1 गुणिला d. याच्यासाठी फॉर्म्युला आहे. a म्हणजे काय असते? पहिले पद. पहिली संख्या काय? 3. शेवटचं काय विचारलंय? 40 वजा 1 गुणिला d. कितीचा फरक आहे? 4. 3 आणि 4 7. 4 4 चा फरक आहे. 4 4 चा फरक आहे. 3 जसे तसे. 40 मधून 1 गेले किती राहते? 39.
गुणिला 4, 39 गुणिला 4 किती होते करा, 9 चौक 36, 6 हातचे आले 3, 4 त्रिक 12 आणि 3 15, 3 प्लस 156 किती येते 159. किती आले आन्सर 159. समजलं? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पाठ करून टाका. ठीक आहे, हे सुद्धा गणित एका नोटबुकात लिहून घ्या आणि हा फॉर्म्युला पाठ करा. बघा याच्यात काय विचारलंय, क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती. क्रमाने येणारी जर संख्या विचारली म्हणजे पहिली संख्या किती येत आहे 3, दुसरी संख्या किती येत आहे 7, तिसऱ्या नंबरची संख्या किती येत आहे 11 आणि चौथ्या नंबरची संख्या किती येत आहे 15. तर याची 5व्या क्रमांकावर कोणती संख्या येईल, 4 ने वाढवा किती येणार 29. पण हे एकदम 40वी विचारली आहे तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला. आणि मागच्या गणितात काय होतं बघा, ह्या गणितात काय विचारलाय, पहिल्या रांगेत 24 झाडे, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे, अशा एकूण किती आहे 30 रांगा आहे. 30 रांगा असल्यास एकूण झाडे विचारलाय. बघा याच्यातल्या 30व्या क्रमांकावर किती झाडे येतील ते आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो, पण एकूण झाडे काढायसाठी तो फॉर्म्युला आहे कोणता, n-2 गुणिला 2a प्लस n-1d. याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, n/2 2a प्लस n-1 गुणिला d हा फॉर्म्युला आहे. याच्यासाठी एकूण झाडे काढायची. पाण्याने पूर्ण भरलेल्या बाटलीचे वजन 18 किलो आहे. पाण्याने अर्धा भरलेल्या त्याच बाटलीचे वजन 10 किलो आहे. तर रिकाम्या बाटलीचे वजन किती. बघा याच्यामध्ये काय फरक आहे, 18 किलो, एक बकेट आहे. कन्सेप्ट समजून घ्या, 10 गुणिला 2 करून सर्वांनाच येते, कन्सेप्ट समजा. ही बकेट आहे, आता ही पूर्ण भरून आहे, पूर्ण पाण्याने भरून आहे. आणि ही बकेट आहे, ही फक्त अर्धी भरून आहे. बघा बकेट तीच आहे, तर बकेटचं वजन सारखंच राहील, फक्त याच्यात काय होणार, पाण्याचं वजन चेंज होणार. बघा 10 गुणिला 2 केलं तर काय होते, 10 दुने 20. याच्यामध्ये काय झालंय, बकेटचं वजन सुद्धा दुप्पट झालंय आणि अर्ध्या लिटर पाण्याचे वजन सुद्धा दुप्पट झालंय. 20 मधून 18 केले तर किती राहते, 2 शिल्लक राहते. हे 2 काय आहे, बकेटचे वजन आहे. जर बकेटचे वजन 2 असेल तर पूर्ण याच्यामध्ये किती किलो पाणी मावलं असेल, 18 मधून 2 गेले 16 किलो पाण्याचे वजन आहे, 16 किलो पाण्याचे वजन आहे. आणि ह्या 10 मधून 2 गेले तर 2 किलो बकेटचे वजन आहे. तर अर्ध्या बकेट पाण्याचे वजन किती येणार, 8 किलो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका वस्तूवर 20% सूट दिली गेली, 20% आहे, पुन्हा 10% सूट दिली गेली, 20% सूट दिली गेली, प्रिंट मिस्टेक झाला, नंतर पुन्हा 10% सूट दिली गेली, तर त्या वस्तूवर एकूण किती सूट दिली गेली. बघा वस्तूची किंमत आधी होती 100, त्याच्यावर 20% सूट दिली म्हणजे किती झालं, 100 मधून 20 गेले 80 राहिले. पुन्हा किती पर्सेंट सूट दिली गेली म्हणते 10, 100 मधून 10 गेली किती राहते 90%. याला सॉल्व्ह करा, 100 2 शून्य कॅन्सल, हा शून्य हा शून्य, हा शून्य हा शून्य कॅन्सल, 8-9 72%, सॉरी 72. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आहे, आपल्याला किती मध्ये भेटत आहे 72 मध्ये. तर किती पर्सेंट सूट मिळाली, 100 वजा 72 करा, किती उरते 28% सूट मिळाली. बघा पुन्हा समजून सांगतो, एक वस्तू होती तिची किंमत 100 रुपये होती, त्याच्यावर आपण 20% सूट दिली म्हणजे किती झाली, 100तून 20 गेले 80%, पुन्हा काय 10%, 100तून 10 गेले 90%. याला सॉल्व्ह केला किती येते 72. बघा काय म्हणते प्रश्न, 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास, उंची आणि व्यास दिलाय. उंची किती आहे, येऊन ठेवा, उंची किती आहे 2 मीटर आणि व्यास किती आहे
4 मीटर असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल? एकूण धातूचा दंडगोल म्हणजे काय असते? पृष्ठचिती. दंडगोल हा दंडगोल आहे, ही त्याची हाईट आहे. किती पत्रा लागेल? धातूचा एकूण पत्रा म्हणजे काय करायचं आहे? पृष्ठचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे. पृष्ठचितीचे एकूण पृष्ठफळचा फॉर्म्युला काय? एकूण पृष्ठफळचा फॉर्म्युला काय? 2 पाय आर, हा आर आहे, अधिक आर प्लस एच. आर म्हणजे काय असते? रेडियस. रेडियस म्हणजे काय असते? त्रिज्या. आणि एच म्हणजे हाईट. पुट करा व्हॅल्यू 2. 2 आर म्हणजे आपण काय म्हणू शकतो? 2 आर म्हणजे आपण काय म्हणू शकतो? डी म्हणजे 2 आर. डायमीटर. व्यास. व्यास किती दिलाय? 2 आर म्हणजे किती? 1.4. पायची किंमत 22/7 आणि इकडे आर प्लस एच. आर किती आहे? 1.4 म्हणजे 0.7. याच्या अर्धी होईल ना. व्यास 1.4 आहे तर त्रिज्या किती होईल? 0.7. हाईट किती आहे? हाईट किती दिली आहे? 2 मीटर. सॉल्व्ह करा याला. आता इथे सॉल्व्ह करतो. 7 ने याला भाग जातो का? हो. 7 दुने 14. दशांश चिन्ह एका संख्येनंतर आहे म्हणून 0.2 होणार. गुणीला 22 जसेचे तसे. बघा 7 ने 14 ला भाग जातो कितीचा? 2चा. 2 लिहा. दशांश पॉईंट किती संख्येनंतर? 1 संख्येनंतर आहे म्हणून 1 संख्या. इथपर्यंत सॉल्व्ह झालं. गुणीला 0.7 अधिक 2 किती होते? 2.7. 22 गुणीला 2 किती होते? 44. दशांश पॉईंट किती संख्येनंतर आहे? एका संख्येनंतर. 1 द्या. गुणीला 2.7. 27 गुणीला 44 करा. आता 4.4 गुणीला 2.7. आता आपण याला असं करू शकतो. 44 गुणीला 27. 7 चौक 28 8. बघा 7 चौक 28 8. 8 आला. 8 कोणाच्या एकक स्थानी आहे? सर्व संख्या वेगवेगळ्या एकक स्थानची आहे. तर आन्सर काय येणार? 11.88 चौरस मीटर. करून बघू. 7 चौक 28 8. हातच्याले 2. 7 चौक 28 न 2 30. इथे 0 घ्यायचं. 4 दुने 8. 4 दुने 8. करा बेरीज. 8 ची 8 0 8 8 आणि 3 11. हा झाला. आता बघा किती संख्यानंतर दशांश पॉईंट आहे? इथे 1 आहे म्हणून 1 आणि इथे 1 आहे म्हणून 1. किती झाले? 2 संख्यानंतर दशांश पॉईंट द्या. बघा टाइम वाचवायचा असेल ते एकक स्थान चेक करायचं. एकक स्थान आपल्याला 8 आलं होतं तर हेच आन्सर. टाइम वाचवायचा असेल तर युनिट डिजिट वर जायचं. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर असून त्यांच्या बाजूचे गुणोत्तर 3/4. हे कसं आहे? 3 4 5 या प्रमाणात आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती? बघा काटकोन त्रिकोण म्हटला म्हणजे कसा त्रिकोण असते? असं असते. बघ जी मोठी आहे ती कर्ण राहते. 5x असेल, ही 3x असेल, ही 4x असेल. बघा कर्ण नेहमी मोठा राहतो. दोन्ही बाजूंपेक्षा कर्ण मोठा राहतो म्हणून 5x इथं घेतले. 3x इथं घ्या नाहीतर 4x इथं घ्या. हे कुठेही तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे फॉर्म्युले सूत्र काय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ पाया गुणीला उंची. पाया गुणीला उंची. किती दिलाय क्षेत्रफळ? 150. हाफ जसे तसं गुणीला पाया किती आहे? आपण 4x समजू. उंची किती आहे? 3x. करायला हे इथे आहे तर इकडे येईल तर काय होईल? गुणीला होईल. 150 गुणीला 2 किती होते? 300. आणि 4x अधिक 3x गुणाकार केला 4×12 आणि x काय होणार? x². बघा गुणाकार आहे म्हणून x² होते. आणि जर 4x अधिक 3x असती बेरीज करायची असती तर फक्त ते झालं असतं 7x झालं असतं. बेरीज असती तर गुणाकार आहे म्हणून काय झालं? स्क्वेअर झालं. ठीक आहे समजलं. आता याला सॉल्व्ह करा. 300/12 x².
बार दुने 24, बार दुने 24 किती राहिले 6, 12 पंचे 60. असा नसेल येत तर 300 भागीला 12 करा, किती येते 25 येत आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे 25, ते एक्स म्हणजे किती झाला 5, एक्स म्हणजे 5 झाला. आता 5 ठेवा, 3 गुणीला 5 15, 5 5 25, 4 पंचे 20. तर त्याच्या कर्णाची लांबी किती आहे 25 सेंटीमीटर. सोपी होता प्रश्न. दोनास, तीनास, 4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती. बघा, दोनास, तीनास, 4 या प्रमाणात आहे, पण काय म्हणत आहे मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्यांची, 2 अंकी संख्यांची बेरीज किती, 2 अंकी संख्यांची सरासरी किती. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे 99. 99 ला 4 ने भाग जातो का, जातच नाही, करून बघा नाही जात. 98 ला जातो का, 98 ला सुद्धा नाही जात. 97 ला तर जाणारच नाही. 96 ला, कारण की 96 किती आहे विषम संख्या आहे. विषम आहे का, नाही सॉरी 97 विषम आहे का, हो 97 विषम संख्या आहे, तर तिला 4 ने भाग जाणार नाही. मग किती येते 96. 96 ला 4 ने भाग जातो का, हो. बघा 99 ला 4 ने भाग जात नाही, 4च्या फाळ्यात 99 येत नाही, म्हणून ही संख्या नसेल. 98 सुद्धा नसेल, पण 96 ला 4 ने भाग जातो, द्या 4 दुने 8, हातचाला 1, 6 जसे तसे, 4 चूक 16, 24 प्रमाणात आहे. म्हणजे त्या संख्या किती आहे 2x, 3x आणि 4x आहे त्या संख्या. बघा 4 ला किती ने, 4 ला 24 ने गुणलं तर किती येते 96. 1 ची किंमत किती आली आपली 24. 3 ला 24 ने गुणलं तर किती येते 4 त्रिक 24 त्रिक 72, 24 दुने 48. करा यांची बेरीज. 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 6 हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12 आणि 8 20 आणि 21, 216. आणि सरासरी विचारली म्हणून 3 ने भाग द्या. 3 7 21, 3 दुने 6, तर सरासरी किती आहे ना 72. समजलं का. 2 3 4 या प्रमाणात आहे. आणि काय म्हणते मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती येणार आहे 99 आहे, पण 99 ला 4 ने भाग जातो का, नाही. 4च्या प्रमाणात असली पाहिजे, 4च्या फाळ्यात येणारी संख्या आपल्याला लागेल. 98 ला 4 ने भाग जातो का, नाही. 97 ला तर जाणारच नाही. 96 ला जातो का, हो. कितीने जातो 24, म्हणजे 24 ही 1 ची व्हॅल्यू आहे. 24 चौक 96, 24 त्रिक 72, 24 दुने 48. तर त्या 3 संख्या कोणत्या आहे मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्या, त्या 48, 72 आणि 96. आणि सरासरी काढायचं सूत्र काय, तिन्ही एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या यांची बेरीज केली आणि 3 ने भागितलं. 3 ने काय भागितलं, 3 संख्या आहे म्हणून मिळाली सरासरी. सरासरीचं सूत्र तर माहितच आहे सर्वांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला. बघा पहिली स्पीड किती आहे 60 किलोमीटर पहिल्या गाडी, आणि दुसऱ्यांदा स्पीड किती होते 75 किलोमीटर प्रति आवर ताशी म्हणलाय. आता या दोघांचे एलसीएम किती होते 60 75, 15 चौक 60, 15 त्रिक 75, 15 चौक 60, 60 आणि 75. सॉरी 15 5 75, अशी सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. 15 चौक 60, 60 पंचे 300, याचा एलसीएम किती आला 300. म्हणजे समजा ते अंतर 300 किलोमीटर आहे, ते अंतर आपल्याला मिळालं 300 किलोमीटर. खोडत आहे.
60 आणि 75चा एलशियम काढला तर किती आलं? 300 किलोमीटर अंतर समजा ते. जर 300 किलोमीटर अंतर 60च्या स्पीडने गेलं तर किती येते? 5 तास लागणार. 5 तास लागणार. आणि तेच अंतर 75च्या स्पीडने गेले तर किती लागणार? 75 दुने 150, 75 चोक 4चा भाग जातो, 4 तास लागणार. बघा या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 1 तासाचा. 1 तास म्हणजे किती असते? 60 मिनिट. 60 मिनिटात 300 अंतर जात आहे. 60 मिनिटात 300 अंतर जात आहे, तर 48 मिनिटात किती जाणार? या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 5 तासात आणि 4 तासात कितीचा फरक आहे? 1 तासाचा. 1 तास म्हणजे काय असते? 60 मिनिटे. म्हणजे 60 मिनिटात 300 अंतर कव्हर होत आहे, तर 48 मिनिटात किती अंतर कव्हर होईल? त्याचा तिरपा गुणाकार करा. x इकडे जाईल. 300 भागीला 48 भागीला 60. 6 पंचे 300. 48 गुणिला 5 करा. गुणिला 5. 8 पंचे 40 0. 4 5 चोक 20 आणि 4 24. किती येणार उत्तर? 240. किती आला याचा आन्सर? 240. समजलं? बघा हा प्रश्न काय म्हणते? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. हा ब आहे. जर ब एका दिवसात 1 काम करत असेल तर अ एका दिवसात किती काम करेल? 2. बघा काय म्हणते? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. अ ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे ब एका दिवसात 1 काम करत असेल तर त्याच्या दुप्पट वेगाने म्हणजे 2 काम करेल. समजलं? तर क हा अ आणि ब या दोघांचे एकत्रित काम करतो. अ एका दिवशी 1 काम करते. सॉरी, ब एका दिवशी 1 काम करते. अ एका दिवशी 2 काम करते. तर क एका दिवसात किती काम करेल? 2 आणि 1 3 काम एका दिवसात करतो. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. बघा महत्वाचा आहे. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. बघा अ एका दिवसात 2 काम करतो. अ एका दिवसात 2 काम करतो. तर 12 दिवसात तो किती काम करेल? 24 काम. हे झालं आपलं टोटल काम झालं. अ एका दिवसात 2 काम करतो, तर अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. अ एका दिवसात 2 काम करतो, तर अ 12 दिवसात काम किती करेल? 24 काम करेल. टोटल काम किती झालं आपलं? 24 हे काम आहे. आता काय म्हणते? तर अ ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा टोटल काम किती आहे? 24. अ एका दिवसात 2 काम करतो, ब एका दिवसात 1 काम करते, क एका दिवसात 3 काम करते. यांची बेरीज करा. तर तिघं मिळून एका दिवसात किती काम करेल? 3 आणि 1 4 आणि 2 6. अ प्लस क प्लस क. तिघे मिळून एका दिवसात किती काम करेल? 6 तास. एका दिवसात 6 काम करेल तिघं मिळून. तर 24 काम संपवायला त्याला किती दिवस लागतील? 6 चोक 24. 4 दिवस. समजलं का? समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघायचं. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा एका पुस्तकाचा 3 पंचमांश भाग एक पुस्तक आहे, त्याचा 3 पंचमांश भाग म्हणजे 5/3 भाग आणि 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने वाचायची हे 3 झालं वाचायची शिल्लक राहतात. तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? बघा त्या पुस्तकाला एकूण पाने आपण समजू 5 आणि वाचले किती? 3 पाने. 3 पंचमांश भाग वाचला. 15 आणि 125 ची बेरीज करा. 125 अधिक 15. बघा ती पुस्तक 40. 140 पाने वाचायची शिल्लक राहिली. त्याची किती शिल्लक राहिली? 2.
बघा टोटल पाणी आपण 5 पकडले आणि त्याच्यातले वाचले किती 3 वाचले, शिल्लक किती राहिली 2 आणि वाचायची किती शिल्लक आहे 140. 2 म्हणजे 140 तर 1 म्हणजे किती होते 70. 2 म्हणजे 140 तर 1 म्हणजे किती होणार 70. 140 भागीला 2 करा 70 येते. तर 5 म्हणजे किती होईल 7 5 35. तर टोटल पाणी किती होती 350. तर त्या पुस्तकाला एकूण पाणी किती आहे 350 पाणी आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. बघा 72 ने निशेष भाग जाण्यासाठी कोणत्या संख्येने भाग जायला पाहिजे, त्या संख्येला 8 आणि 9 ने. तर बघा आणि 8 ने कोणत्या संख्येला भाग जातो, 8 ची कसोटी काय म्हणतो, शेवटच्या 3 संख्येला 8 ने भाग जायला पाहिजे. तर 102 ला 8 ने भाग जातो का, 8 1 8, 2 शिल्लक, 2 खाली, 8 3 24, 8 2 16 नाही जात. 344 ला जातो का, शेवटच्या 3 संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. 344 भागीला 8, 8 32 किती शिल्लक राहते 2, हे 4, 8 3 24 निशेष भाग जातो 344 ला. तर ही संख्या 9 ने जाते का, तर बघा 9 ची कसोटी काय म्हणते, या संख्येच्या बेरजेला 9 ने भाग जायला पाहिजे. तर करा यांची बेरीज, 7 आणि 3 10, 10 9 19, 19 न 4 किती होते 23, न 4 27, 27 ला 9 ने भाग जातो का, तर हो. म्हणून ही संख्या कोणती येईल 72 ने निशेष भाग जाणारी संख्या 97,344. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे, सर्वात मोठी मूळ अंकी संख्या कोणती येते. मूळ अंकी संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. 1 2 3 5 7 9. 9 येणार का, 9 नाही येत, कारण की 9 ला 3 ने सुद्धा भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय असते, ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. बघा 1 ही अशी संख्या आहे जिने सर्व संख्येला भाग जातो. आता बघा 3 ला कोणाला भाग जातो 1 ने आणि 3 ने, 2 ला कोणाला भाग जातो 1 ने आणि 2 ने, 5 ला सुद्धा 1 आणि 5 ने जातो, 7 ला 1 आणि 7 ने भाग जातो. तर सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे, सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आली 7 आली. आता दुसरं बघू, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. संयुक्त विषम संख्या म्हणजे काय, जिला दुसऱ्या संख्येने सुद्धा भाग जातो. विषम संख्या कोणत्या आहे 2 अंकी, 11 13 15 17 19, 11 13 15 17 19. तर काय म्हणत आहे, सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती, संयुक्त. संयुक्त म्हणजे काय, हिला बघा 3 आणि 5 ने सुद्धा भाग जातो, पण याला 11 13 17 19 ह्या मूळ संख्या, पण 15 कशी आहे संयुक्त विषम संख्या आहे आणि सर्वात लहान आहे, म्हणून इथून काय आला 15 आला. यांचा गुणाकार किती होईल, करा 15 7 105, किती आला 105 आला. बघा नेक्स्ट प्रश्न आहे, ज्योती व वंदना आणि लघु उद्योगांसाठी बँकाकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. काय म्हणतात, सरळ व्याजाने घेतले. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली. तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते. आपल्याला मुद्दल काढायची आहे, म्हणजे किती मुद्दल त्यांनी ह्या दोघींनी घेतली होती. समान कर्ज घेतले म्हणजे दोघांचं कर्ज काय आहे समान घेतली त्यांनी, एकाच दराने सरळ व्याजाने म्हटलंय. तर 2 वर्षात 8,680 रुपये परतफेड केली. त्या 2 वर्षामध्ये काय आहे, ही 8,680 काय मुद्दल प्लस व्याज आहे, सरळ व्याज 2 वर्षाचं. आणि ह्या 5 वर्षात म्हणजे 11,200 मध्ये काय मुद्दल आणि 5 वर्षाचं सरळ व्याज आहे. बघा 5 वर्षात किती 11,200 आणि 2 वर्षात किती 8,680. जर 5 वर्षातून 2 वर्षात वजा केलं तर काय मिळते 3 वर्षाचं सरळ व्याज मिळते. शून्यातून शून्य जाते का, हो
शून्यातून 8 जाते का? नाही. ते इथून एक हातचा 10 झाले. 10तून 8 गेले 2 राहिले. एकातून 6 जाते का? नाही. ते ह्या एकचं 0. 11तून 6 गेले 5 राहिले. आता हा एक इथे 10तून 8 गेले 2 राहिले. म्हणजे 3 वर्षाचे सरळ व्याज किती आले? 2520. 2520 किती वर्षाचं सरळ व्याज आहे? 3 वर्षाचं. एका वर्षात सरळ व्याज किती राहील? तर एका वर्षात सरळ व्याज किती राहील? 2520 भागीला 3. 3 8 24. एक शिल्लक राहते. 3 चौक 12. एका वर्षात सरळ व्याज किती आलं? 840. बघा, एका वर्षात सरळ व्याज मिळालं आहे आपल्याला 840 मिळाला. तर काय म्हणते? ज्योतीने 2 वर्षात 8680 रुपये कर्जाची परतफेड केली. 2 वर्षात. एका वर्षाचं सरळ व्याज 840 आहे, तर 2 वर्षाचं सरळ व्याज किती होणार? गुणाकार करा. 0 0 0 गुणिला 2 0. 4 दुने 8. 8 दुने 16. 1680 2 वर्षाचं सरळ व्याज आहे. खोडत आहे मी. 2 वर्षात सरळ व्याज किती आलं? 1680 का? आता 1680 ह्या 8680 मधून वजा करा. 0 0 8 त्यातून 8 0. 7तून 6 0. 8तून 1 7. तर म्हणजे काय होतं? मुद्दल किती होती? 7000. 7000 रुपये त्यांनी कर्ज घेतलं होतं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाटकांच्या तिकिटांची किंमत 25% वाढवल्यामुळे खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडावार किंवा घट किती? बघा, नाटकाच्या तिकिटाची आधी किंमत 100 रुपये होती समजू. आधी 100 रुपये होती सुरुवातीला. आणि त्याचा खप किती होता? खप सुद्धा 100 होता. म्हणजे बघा, एका तिकिटाची किंमत किती रुपये होती? 100 रुपये होती. आणि किती लोक घेत होते? 100 लोक घेत होते. म्हणजे किती रुपये मिळत होते आपल्याला? 100 गुणिले 1 2 3 4 4 0. 1 2 3 4 किती झाले? 10,000 रुपये आपल्याला तेव्हा मिळत होते. 100 रुपयाची तिकीट 100 लोक घेत होते, तर किती रुपये मिळत होते आपल्याला? 10,000 रुपये मिळायचे. आता काय म्हणते? नाटकाच्या तिकिटाची किंमत 100% वाढवली. 100% वाढवली म्हणजे आधी 100 होती, तर आता किती रुपये होणार? 125 रुपये तिकिटीची किंमत वाढली. किंमत वाढल्यामुळे काय झालं? खप 15% कमी झाला. आधी 100 लोक घ्यायचे, तर 15% कमी लोक घेतात. म्हणजे किती लोक घेतात? फक्त 85 लोक तिकीट घेत आहे. आता 125 गुणिला 85 करा. 25 गुणिला 85. 5 5 25 5. हातचे आले 2. 5 2 10 2 1202. हातचा आला 1. 5 1 625. इथे 0 द्यावा लागतो. 8 8 पंचे 40 0. हातचे आले 4. 8 दुने 16 4 20 0. हातचे आले 2. 8 1 8. 8 9 2 10. तर किती आलं याचा आन्सर? 625. 10,625. 10,625. बघा, इथे गुणाकार तुम्हाला समजला नसेल तर गुणाकार तुम्ही सेपरेट करा. ठीक आहे? या दोघांचा गुणाकार केला. 125 गुणिला 85 किती आलं? 10,625. आता बघा, आधी 10,000 रुपये मिळायचे, आता किती मिळत आहे? 10,625. म्हणजे किती रुपयाचा फायदा होता? 625 रुपयाचा फायदा होत आहे. किती रुपयावर? 10,000. बघा, 625 रुपयाचा फायदा होत आहे. किती रुपया? 10,000 रुपयांना. याचा टक्के काढायचा आहे म्हणून 100 ने गुणलं. 2 0 2 0 कॅन्सल. आता बघा किती शिल्लक राहते? 625 भागीला 100. 100 2 0 आहे म्हणून 2 संख्येनंतर दशांश पॉइंट द्या. 625 2 0 आहे ना, म्हणून 2. तर किती टक्के वाढ झाला प्रॉफिटचा? नफा किती झाला? 6.25% नफा झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? बघा, हा चौरस आहे. याची बाजू समजा आपण 10 पकडली. 10 10 10
10. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? सूत्र बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 10. 10चा वर्ग किती झाला? 100. बघा, बाजू 10% वाढवली. आधी 10 होते, 10% वाढवली म्हणजे 10चे 10% काढा. म्हणजे 10चे 10% काढलं तर काय होते? 1 येते. 10 10 100. 10 भागीला 10 1. 1 नी वाढवली म्हणजे किती झाले? 10चे 11 झाले. चौरसाचं किती झालं? 11 बाजू झाली. मग नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काय येईल? हा क्षेत्रफळ आहे. 11 बाजू झाली. तर चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे ना? बाजूचा वर्ग. 11चा वर्ग किती येते? 121. आधी किती आला होता? 10 होतं तर 10चा वर्ग म्हणजे 100. आधी क्षेत्रफळ किती होते? 100. आता किती झाले? 121. म्हणजे कितीने वाढले? 21 ने वाढले. किती? 100 ने. टक्के काढा. 100 100 कॅन्सल. म्हणजे कितीने वाढले? 21% वाढ झाली. समजलं का? समजलं. आता पुन्हा काय पाठ करायचं ते सांगतो. 10% वाढवले म्हणजे बाजू 10 होती. 10% वाढवली म्हणजे किती झाली? 11. आणि 11चा वर्ग किती होते? 121. जर 10% वाढवलं तर किती येते? 21% वाढ येते. लक्षात ठेवा. आणि जर 20% म्हटलं तर 10चे 20% काढा. किती होते 10चे 20%? बाजू होणार 12. 12चा वर्ग 144. तर किती टक्क्याने वाढेल? 44%. सॉरी 12चा 141. 12चा वर्ग 141. 41%ने वाढेल. 20% वाढवली म्हटलं तर. आणि 30% वाढवले म्हटलं तर किती होणार? 13चा वर्ग 169. ठीक आहे. आणि 40% विचारलं तर कितीने वाढेल? 14. 14चं किती होते? 196. 96 म्हणजे 96% वाढेल. समजलं का? बघा, आधी बाजू 10 होती. 10% वाढवली तर किती झाली? बाजू 11. आणि 11चा वर्ग 121. 21% वाढली. आणि 20% वाढवली म्हटलं तर 10चे 20% केले तर किती होते? बाजू 12. 12चा स्क्वेअर 144. सॉरी 141. किती झाले? 41%. तसंच हे पाठ करून घ्या. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची मापे, बाह्य कोनांची मापे 60 अंश व 130 अंश आहेत. तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता? बघा, बाह्य कोन ही आहे 60. बघा, जेव्हा असा कोन असतो, ह्या दोन्ही कोनांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. 180 येते. तर हा 60 अंश असेल तर हा किती असेल? 120. बघा, हे आहे. याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे? 180. इथे जर एखादा कोन बनला, हा 50 असेल तर हा 130 असेल, हा 50 असेल तर हा 130 असेल. दोन्ही कोनांची बेरीज किती यायला पाहिजे? बाह्य कोन 180. हा 60 आहे तर हा किती असणार? 120. आणि हा 130 आहे बाह्य कोन 130. हा आतमधला किती होणार? 180 वजा 130 किती येणार? हा 50. बघा, त्रिकोणाच्या एका कोनाची बाजू जर 90 अंशापेक्षा जास्त असेल, कोणत्याही एका कोनाची बाजू 90 अंशापेक्षा जास्त असेल तर तो काय असतो? विशाल कोन. तर काय? विशाल कोन. लघु कोन म्हणजे काय? तिन्ही कोनांची बाजू 90 पेक्षा लहान पाहिजे. तिन्ही कोनांची बाजू 90 पेक्षा लहान असली तर तो असतो लघु कोन. आणि काटकोन म्हणजे काय? एक कोन 90 अंशाचा. आणि समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्याचे प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो आणि विशाल कोनामध्ये एक कोन 90 पेक्षा जास्त असतो. 90 पेक्षा जास्त असतो. आणि लघु कोनामध्ये काय असतो? 90 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा सर्व कोन लहान असतात. 90 डिग्री पेक्षा लहान असतात.
60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी? बघा याच्यासाठी शॉर्टकट आहे. 60 भागीला 36 किती येते? कितीचा भाग जातो? 12 पंचे 60, 12 त्रिक 36 म्हणजे 5-3. आता हे कसं आलं ते तुम्हाला सांगतो. याच्या मागचं लॉजिक काय असते? MDH मसाले ऐकले का तुम्ही? त्याचा फॉर्म्युला आहे MD M2 D2 H2 M1 D1 H1 आणि खाली काय लिहायचं? वर्क म्हणजे काम W. बघा 60 दिवसात संपणारे काम, दिवस किती आहे? मजूर किती आहे? मजूर माहित नाही, पुराणे मजूर आपण X समजू. दिवस किती आहे? 60. H म्हणजे काय असते? तास दिला नाही. वर्क म्हणजे काय असते? तेच काम करायचे आपल्याला दिवसात पूर्ण करायचे आहे. काम दिलंय का? हो, तेच काम करायचे. तर काम नाही घेऊ, एक घेऊ शकता. M2 मजुरांची संख्या काढायची आहे आणि D2 म्हणजे काय असते? 36 दिवसात. आता करा याला 60 भागीला 36 M2 भागीला X म्हणजे हे काय आहे? पुराणे मजदूर आणि M2 काय? नवीन मजदूर. याला सॉल्व्ह करा. 12 पंचे 60, 12 त्रिक 36 म्हणजे पुराणे मजदूर किती होते? 3 आणि आताचे नवीन मजदूर किती झाले? 5 म्हणजे 2 वाढले. ते किती पट झाले? हे झाले 5-3 पट. समज? हे याच्या मागचं लॉजिक आहे. एका टोपलीत काही फुले आहे. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. तर त्या टोपली असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? बघा असं दिलं आहे तर काय करायचं? ऑप्शनवर जायचं. 12 ने 30 ला भाग जातो का? 12 1 12, 12 2 24. किती उरतात? 6 उरतात. तर नाही येणार. किती उरायला पाहिजे? 8. 12 2 24. किती उरतात? 4. हे सुद्धा नाही येणार. 80 12 सकम 72. 72 80 ला 72 ने भाग, इथे घ्या. 80 ला 12 ने भाग दिला, 12 सकम, इथे पेन नाही चालत. किती उरतात? 8 शिल्लक राहतात. बरोबर आहे. तर हे असू शकते ऑप्शन. हे आन्सर असू शकते. याला पुन्हा 14 फुले वाटली तर किती शिल्लक राहायला पाहिजे? 10. बघा भागाकार करून बघा. 14 पंचे 70, 10 शिल्लक राहते. तर हेच आपलं आन्सर असणार. ठीक आहे. 12 मुलांना हे झालं ऑप्शनवरून. आता लॉजिक बघा. कधी पण काय 12 मुलांना प्रत्येकी वाटली आणि तेवढीच फुले 14 सारखी वाटली आणि 14 मुलांना सारखी वाटली. 12 आणि 14चा एलसीएम काढा. 12 14 6 1 मिनिट 2 बेसक 12 बेसाठी 14 काय येणार? एलसीएम. साइन 2 12 12 84 हा आला एलसीएम. आणि काय वजा करायचं? 12 8 गेले, 4 शिल्लक राहते तर 4 आणि 14 10 गेले, किती शिल्लक राहते? 4. दोन्ही याच्यात सारखा फरक येत असेल तर ह्या 84 मधून 4 वजा करा, किती येतं ते? 80. तर काय येणार आन्सर? 80. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना म्हणतात. बघा परिमेय संख्या काय असते? परिमेय संख्या म्हणजे 1 2 3 4 5 अनंत. -1 -2 -3 -4 अनंत. याला म्हणतात परिमेय संख्या. आता बघा परिमेय संख्यांची बेरीज 0 यासाठी काय असावं लागते? त्या संख्या विरुद्ध संख्या असायला पाहिजे. जसं -1 1 बेरीज करा 0 येते. -2 2 0 येते. -3 3 0 येते. -5 +5 किती येते? 0 येते. परिमेय संख्यांची बेरीज 0. बघा प्रश्न काय म्हणत आहे? एका पिशवीमध्ये 8 लाल 7 निळे आणि 6 हिरवे चेंडू आहे. त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती? तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती? लाल किंवा हिरवा नसला पाहिजे म्हणजे तो काय असला पाहिजे? निळा असला पाहिजे. निळा असला पाहिजे. तर निळे चेंडू किती आहे? म्हणजे तो काय असू शकतो? निळा असू शकतो. तर निळा किती आहे? 7 टोटल आहे. आणि किती चेंडू बाहेर काढ? कोणताही एक चेंडू बाहेर काढायचा आहे म्हणून इथे 1 घ्यायचं भागीला
टोटल चेंडू किती आहे? 8 7 6 किती येते? 21. आणि काढायचा किती चेंडू आहे बाहेर? 21 मधून एक काढायचा आहे. आणि तो काय असला पाहिजे? लाल किंवा हिरवा नसला पाहिजे, म्हणजे तो काय? निळा असला पाहिजे. निळा असला पाहिजे. आणि निळे किती आहे? 7. यांचा गुणाकार करा. 7 एक 7, 21 एक 21, 7 त्रिक 21, 7 एक 7, 7 त्रिक 21. म्हणजे तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती आहे? 1:3. बघा, हे सॉल्व्ह करण्याची पद्धत लक्षात ठेवा. असं का सॉल्व्ह केला हे आपण जेव्हा प्रोबॅबिलिटी चॅप्टर घेऊ तेव्हा तुम्हाला सर्व समजेल. ठीक आहे. आजचे प्रश्न मित्रांनो इथे संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.